चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य शेतकरी मित्रांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी. इथं प्रश्न उद्भवलाय की मग येत्या 72 तासात राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता, ज्याच्या अनुसार येत्या 72 तासात आता राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी. पण इथं प्रश्न उद्भवलाय की येत्या 72 तासात राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी. ज्या जिल्ह्यांमध्ये येत्या 72 तासात होणारे पाणीच पाणी त्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही. चला या महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर. जर सध्या आपण बघितलं तर संपूर्ण राज्य हे तहानलेले. थोडासा कोकण विभाग सोडला आणि थोडासा घाटमाथा सोडला तर आज देखील महाराष्ट्र चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्यानं 2 जिल्हे तर असे येतं की जिथं जवळपास पाऊस हा पडलाच नाही असं म्हणायला हरकत नाही. ज्याच्यामध्ये क्रमांक 1ला आहे खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा आणि त्याच्या खालोखाल आहे मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा. या 2 जिल्ह्यामध्ये पाऊस हा अत्यंत कमी झाला. मग इथला कास्तकार बांधव या ठिकाणी पावसाची वाट पाहत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील इतर जिल्हे, विदर्भातील जिल्हे आणि त्याचबरोबर खानदेश व पश्चिम महाराष्ट्र इथं सुद्धा पाऊस काय फार चांगला पडलाय असं नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये कोणती प्रणाली निर्माण झाली की जे येत्या 72 तासांमध्ये आपल्याला पाऊस देणार आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर दिशेला या ठिकाणी म्हणजे उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण झाले. ते आता भूभागावरती आलेलं आहे आणि हे जे भूभागावरती आलेले क्षेत्र आहे त्याच्यामुळं आपल्याला बिहार, झारखंड, उडीसा, मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि छत्तीसगड या राज्यामध्ये धुवाधार पाऊस हा पुढचे 4-5 दिवस दिसणार आहे. पण याच परिस्थितीमध्ये जो चक्राकार या ठिकाणी असणारा एक पट्टा निर्माण झालाय व कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय तो अरबी समुद्रातील असणाऱ्या बाष्पाला ओढत आहे. त्यामुळे ढगांचा ताफा आपल्या असणाऱ्या महाराष्ट्राला क्रॉस करून त्या ठिकाणी पूर्व असणाऱ्या साईडला जात आहे. म्हणजे पूर्व आणि उत्तर पूर्व म्हणजे ईशान्येकडे. पण मध्यंतरी जात असताना काय की तो महाराष्ट्राला क्रॉस करते. त्यामुळे स्थानिक वातावरण हे निर्माण होत आहे आणि या स्थानिक वातावरणाचा परिणाम सध्या दिसत आहे की हा मान्सूनचाच पाऊस आहे परंतु स्थानिक वातावरणामुळे पडणारा. म्हणून हा जो पाऊस आहे तो तुम्हाला विखुरलेला दिसत आहे. हा पाऊस सर्वदूर दिसत नाहीये. पण आनंदाची वार्ता आहे की पाऊस हा पाऊसच असतो. कशामुळे पडतो हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तर तो पडतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढच्या 72 तासांचा विचार केला तर विदर्भाकडून आपण येऊयात. विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामधील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे. जर पूर्व विदर्भाचा विचार केला तर प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी अति जोरदार पाऊस दिसणार आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी उरलेल्या विदर्भाचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुलनेनं पाऊस कमी आहे. हा पाऊस दक्षिणेकडून सुरू होईल, उत्तरेकडे जाईल. म्हणजे सुरुवातीला यवतमाळ, वाशिम, अकोला इथं पाऊस अधिक असेल, त्यानंतर वाढत वाढत जाऊन बुलढाणा, अमरावती इथं सुद्धा पाऊस हा अधिक कोसळणार आहे. पण जेवढा पूर्व विदर्भात पाऊस कोसळणार त्यापेक्षा थोडासा तुलनेनं कमी पाऊस इथं होणार आहे. पण इथं सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्याच्यानंतर येऊयात आपण खानदेशाकडे. खानदेशात प्रामुख्याने 3 जिल्हे नंदुरबार, धुळे आणि त्यासोबतच असणारा जळगाव जिल्हा.
या तिन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस काळ चांगला होण्याची शक्यता आहे. पुढील 72 तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, बाकी ठिकाणी मात्र मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, पण नंदुरबार जिल्ह्यातील जो कास्तकार बांधव फार अडचणीत आहे. त्याच्यासाठी आनंदाची वार्ता, की पुढील 72 तास तुमची असणारी जी काही टक्केवारी फार घसरली आहे, ती टक्केवारी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी आलो मराठवाड्याकडे, तर मराठवाड्याकडे भीषण परिस्थिती. मराठवाड्याचा विचार केला तर आजही बघा संभाजीनगर असू द्या, जालना असू द्या, त्यासोबत बीड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली सर्व जिल्ह्यामध्ये व नांदेड या जिल्ह्यामध्ये पाऊस हा कमी आहे. पण दक्षिणेकडून पाऊस सुरू होणार आहे. सुरुवातीला धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात पाऊस हा अधिक होणार आहे. त्यानंतर पाऊस वाढत वाढत जाऊन परभणीत पण वाढणार आहे. त्यासोबत जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस हा हलका ते मध्यम होणार आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस. म्हणजे तुम्ही बघितलं तर विदर्भापेक्षा पावसाची थोडीशी असणारी या ठिकाणी आपण जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी आहे. म्हणजे पाऊस हा अति जोरदार नाही, पण पिकाला जगवणारा पाऊस आहे. हा पाऊस तुम्हाला त्या ठिकाणी जीवदान देणार आहे आणि भविष्यातील प्रणालीसाठी उपयुक्त वातावरण सुद्धा निर्माण करणारा आहे. त्यानंतर जर आपण आलो या ठिकाणी मध्य महाराष्ट्राकडे, तर मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सातारा, त्यासोबत कोल्हापूर हे जे या ठिकाणी आपले जिल्हे आहेत, याच्या घाटमाथ्यावरती जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल. बाकी मग नाशिकचा उरलेला भाग असू द्यात, नगर असू द्यात, त्यानंतर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी जो भूभाग आहे त्या त्या ठिकाणी जो कोसळणारा पाऊस आहे तो हलका ते मध्यम असेल, तर काही ठिकाणी जोरदार असणार आहे. राहता राहिला कोकण विभागाचा प्रश्न, तर कोकणामध्ये मग सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला दिसतोय. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुलनेनं दक्षिणेकडून पाऊस सुरू होऊन उत्तर कोकणामध्ये वाढणार आहे. म्हणजे पुढच्या ह्या 72 तासाला जो शेवटचा टप्पा असेल, त्याच्यामध्ये ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये पाऊस हा अति जास्त कोसळण्याची शक्यता आहे. कारण जी प्रणाली निर्माण व्हायली ना, ती भविष्यात गुजरातकडे मूव्ह होणार आहे. तर तेव्हा तिथं पाऊस हा जास्त प्रमाणात कोसळू शकतो. पण संपूर्ण व्हिडिओचा सार काय, की पुढील 72 तास आपल्यासाठी दिलासादायक आहेत. पुढील 72 तासामध्ये जी पिकं आपली कोमेजत होती, ज्या पिका माना टाकत होते दुपारच्या वेळी, तर त्यांना जीवदान मिळणार आहे. आणि धरण क्षेत्रामध्ये पाऊस हा बरा होईल. खूप जास्त भारी तर नाही होणार, परंतु हा पाऊस सध्या आपल्याला विहिरीला, बोरवेलला पाणी आणणारा नाहीये. पण हा जो पाऊस आहे पिकांना जगवणारा, आपल्याला वाचवणारा आणि आपल्याला या ठिकाणी जगण्यासाठी उत्प्रेरक अशी महत्त्वाची ऊर्जा देणारा आहे. तर ही होती सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता, की येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे आता या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस. तुमच्याकडे पाऊस कसा आहे? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात आणि आपला हा असणारा व्हिडिओ तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरला ते सुद्धा कळवू शकतात. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.